नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या यूट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओचा विषय जी तुमची डिमांड होती, इलोंगेशन लांब मणी कसा करता येईल। लोंगेशन व्हरायट्यांमधल्या प्लॉटमध्ये फ्लावरिंग अवस्था ते पासिंग पर्यंत मणी लांब करण्यासाठी आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी जीए असेल, संजीवकांचा वापर असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे। चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राइब करायचं आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, इलोंगेशन व्हरायट्यांमध्ये एसएसएन असेल, सुपर सोनाका असेल, माणिकचमन असेल, साधी सोनाका असेल, ब्लॅक सोनाका असेल, अनुष्का असेल, या सगळ्या व्हरायट्यांमध्ये ज्या वेळेस वातावरण खराब होतं आणि जे 4 स्प्रे आपण फ्लावरिंग सुरू झाल्यावर जीएचे स्प्रे करतो ते न करता प्रामुख्याने आपण सेटिंग स्प्रे 95-100% सेटिंग स्प्रे आणि त्याच्या अगोदर एकच जीएचा स्प्रे करून आपण मण्याची लांबी कशा पद्धतीने मिळू शकतो आणि पाशिंग नंतर आपण पुढचे 2 स्प्रे कसे घेतले पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। मण्याची लांबी शेवटपर्यंत कशी टिकवता येईल। आपण जर या ठिकाणी बघितलं, आता या ठिकाणी तुम्ही बघत असाल काडीला 2 बंच आहेत। आपण हा वरचा काढून घेणार आहोत। या ठिकाणी जर अजून शेतकऱ्याने काढला नव्हता, मी काढतो। या काडीला देखील 2 बंच आहेत। अशा पद्धतीने आपल्याला एकच गट ठेवायचा। आता ही जवळजवळ आपण जर बघितली ही स्टेज एक 15 ते 20% फ्लावरिंग अवस्था आहे। अशा वेळेस टिचकी गळ जर होत असेल तर त्या ठिकाणी जीएला थांबून घ्यायचंय। त्या ठिकाणी टिचकी म्हणजे आपण ज्या वेळेस अशा पद्धतीने गडाला हात लावतो आणि पूर्ण मणी जर हातात येत असतील तर त्यावेळेस आपल्याला 200 लिटर पाण्यामधून 100 मिली प्रोसेल, 100 ग्रॅम कॉम्बीफर्ट आणि 400 ग्रॅम एंट्राकॉल असा एक स्प्रे द्यायचा आहे। व्यवस्थितरित्या मॅनेजमेंट जर असेल अशा पद्धतीने तर आपल्याला या स्टेजला पहिली फवारणी काय करायची आहे, 200 लिटर पाण्याला एकरी 500 ते 600 लिटर पाणी गेलं पाहिजे। 200 लिटरचं प्रमाण या ठिकाणी सांगतो। पहिला स्प्रे आहे 15, 20, 25, 30% फ्लावरिंग स्टेज पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचा आहे। 200 लिटरला 2 ग्रॅम जीए, 2 ग्रॅम आयएए इंडॉल एसिटिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो, सर्वसाधारणपणे सर्व कृषी दुकानांमध्ये ते उपलब्ध आहे। 2 ग्रॅम घ्यायचे तुम्हाला 200 लिटरला आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे झिंक, चिलिटेड झिंक 100 ग्रॅम, झिंक सल्फेट घ्याल तर 200 ग्रॅम, युरिया 200 ग्रॅम आणि डाउनी किंग हे जे बायोलॉजिकल बुरशीनाशक आहे ज्याच्यामुळे डाउनी असेल, भुरी असेल, करपा असेल या तिन्ही रोगांचं निवारण तुमचं होऊ शकतं, ते आपल्याला घ्यायचंय 500 मिली। ही फवारणी झाल्यानंतर पुढचे 3 दिवस गॅप द्यायचा आहे। 3 दिवस जो गॅप द्यायचा आहे त्या गॅपमध्ये आपल्याला फवारणी काय करायची, त्यामध्ये तुम्ही एक बुरशीनाशक त्या ठिकाणी रिव्हर्स 160 मिली आणि स्कोर 100 मिली आणि त्याचप्रमाणे तुम्हाला कीटकनाशकची फवारणी करत असताना त्यामध्ये प्रोक्लेम 100 ग्रॅम, अबाशिन नावानेच घ्यायचंय 100 मिली आणि परत एकदा मायक्रोन्यूटन कॉम्बीफट देऊन घ्यायचंय। आणि ह्या 3 फवारण्या झाल्या तुमचं कॉम्बीफट गेलं, तुमचं प्रोक्लेम गेलं, कीटकनाशक गेलं, रिव्हर्स स्कोरचा स्प्रे झाला, त्याच्यानंतर तुम्हाला तिसरी फवारणी करायची आहे प्रोटेगो 500 ग्रॅम आणि बॅसिलस। तुमचा जवळजवळ 60-70% फ्लावरिंग स्टेज त्या ठिकाणी येईल। फॉलकॅप कुठं कुठं दिसायला सुरुवात होईल त्यावेळेस एक जीएचा स्प्रे द्यायचा आहे। जर वातावरण खराब असेल तर तो जीएचा स्प्रे टाळा। 90-95% फ्लावरिंग स्टेजला फॉल कॅप पूर्ण होते। बाजरी अवस्था तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुम्हाला सेटिंग स्प्रे देऊन घ्यायचा आहे। नीट लक्षात घ्या, बाजरी अवस्था दिसेल त्यावेळेस तुम्हाला मण्याची लांबी चांगली मिळवायची। अनुष्का असेल, एसएसएन असेल, इतर लोंगेशन व्हरायटी असतील, बाजरी अवस्था नीट लक्षात घ्या। स्टेजेस प्रमाणे काम करा। गेल्या वर्षी 45 दिवसाला बाग पाशिंग झाली, या वर्षी होईलच याची गॅरंटी तुमच्या आणि आमच्या कोणाच्या हातात नाही। जसं क्लायमेट कंडिशन असेल, जशी जमीन असेल त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी तुमचं बाजरी अवस्था म्हणून लक्षात घ्या। फॉल कॅप 100% होते, मणी अवस्था यायला सुरुवात होते। बाजरी अवस्थेला तुम्हाला जीए घ्यायचा एकरी। एसएस मशीन असेल, एटीआर नोझल असेल, साधा ट्रॅक्टर असेल, साधा ट्रॅक्टर असेल पाणी तुमचं गेलं पाहिजे 1000 लिटर। चिमा मशीन असेल, चिमाचं पाणी तुमचं जातं 120 लिटर आणि एसएस मशीन असेल 40-45 लिटर पाणी एकरी जातं। एकरी प्रमाण या ठिकाणी मी सांगतो। जीए घ्यायचंय तुम्हाला बाजरी अवस्थेमध्ये, लोंगेशन तुम्हाला चांगलं मिळवायचं आहे। एकरी 18 ते 20 ग्रॅम पर्यंत जीए तुम्हाला घ्यायचं आहे। लांबी मिळवण्यासाठी जे आपण पोषक म्हणतो ते तुम्ही लॉंग साईज 1 लिटर घ्यायचं आहे। 1 किलो तुम्हाला युरिया घ्यायचा आहे। हलकी मध्यम जमीन असेल 800 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत युरिया घ्यायचा आहे। भारी जमीन असेल तरी 1 किलो युरिया घ्यायचा आहे। आणि त्यामध्ये नीट लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्हाला होमोब्रासानाइट फक्त 300 मिली घ्यायचं आहे। ॲजिटेक सीपीपी ज्या पद्धतीने आपण गोल व्हरायट्यांमध्ये वापरतो, इथं तुम्हाला 300 मिली होमोब्रासानाइट घ्यायचं आहे। ऑर्चिड क्रॉप सायन्सचं प्रोशेल तुम्हाला फक्त 300 मिली घ्यायचं आहे। नीट लक्षात घ्या। आणि लोंगेशन व्हरायट्यांमध्ये सेटिंग स्प्रे, सेकंड डीप, थर्ड डीप या तिन्ही वेळेस जीएचा स्प्रे देत असताना मोठा जीए आपण ज्या वेळेस घेतो, म्हणजे सेकंड डीपला 30-35 ग्रॅम आपण जीए घेतो,
त्यावेळेस देखील सेटिंग स्प्रे मध्ये तुम्हाला मी काय काय सांगितलं, GA 18 ते 20 ग्रॅम, लॉंग साईज 1 लिटर, टेक कॅल तुम्हाला ऑक्साईड फॉर्म मधलं कॅल्शियम हे शेवटपर्यंत तुम्हाला घेत राहायचं आहे. पुश स्प्रे देईपर्यंत आपल्याला कंपल्सरी लोंगेशन व्हरायट्यांमध्ये टेक कॅल घ्यायचं आहे. 1 लिटर टेक कॅल घेतलं, 1 लिटर लॉंग साईज घेतलं, 1 किलो युरिया तुम्ही घेतला, स्प्रे करून घेतला. तुम्हाला 3 ते 4थ्या 5व्या दिवसापर्यंत सेकंड डिप घ्यायची. सेटिंग नंतर 5व्या किंवा 6व्या दिवशी तुम्हाला मोठा GA ज्याला आपण म्हणतो, सेकंड डिप ज्याला आपण म्हणतो, कळी डिपिंग नंतरची, किंवा आपण या व्हरायट्यांमध्ये साधारणतः स्प्रेवर आपण कळी डिपिंग करतो, हँड डिप करत नाही. हँड डिप न करता सेकंड डिप घेत असताना त्या ठिकाणी हँड डिप जर केली तर खूप उत्तम राहील लोंगेशन व्हरायट्यांमध्ये. सेटिंग स्प्रे नंतर तुम्हाला त्या ठिकाणी SS मशीनचा स्प्रे आणि हँड डिप दोघंही प्रमाण मी त्या ठिकाणी सांगतो. SS मशीनचं प्रमाण चिमा मशीन असेल, ATR नोझल असेल, एकरी प्रमाण त्या ठिकाणी 5व्या दिवशी सेटिंग स्प्रे नंतर. मधले 4 दिवस काय करायचं ते सुद्धा मी सांगणार आहे. प्रामुख्याने जर आपण विचार केला, या पद्धतीमध्ये सुरुवात केली आणि ज्या वेळेस फॉलकॅप होतं, पूर्ण मणी अवस्था येते, बाजरी अवस्था, मणी दिसतोय आपल्याला, फुलं गळून जात आहेत, फुल उमलल्यानंतरची स्टेज पूर्णपणे मण्यामध्ये मणी अवस्था येते, बाजरी अवस्था ज्याला म्हणतो. आणि गव्हाची अवस्था ज्या वेळेस येते, गव्हाच्या दाण्यासारखे मणी ज्या वेळेस तुम्हाला दिसणार आहे, त्यावेळेस तुम्हाला सेकंड डिप घ्यायची. आणि ती सेकंड डिप घेत असताना एकरी प्रमाण स्प्रेचं GA घ्यायचं आहे 35 ग्रॅम पर्यंत. 35 ग्रॅम पर्यंत GA घ्यायचं आहे. पुन्हा एकदा लांबीचं जे औषध मी तुम्हाला सांगितलं मास्टर ॲग्रोचं लॉंग साईज, तुम्हाला परत एकदा ते घ्यायचं आहे. टेक कॅल त्यासोबत 1 लिटर तुम्हाला घ्यायचं आहे. युरिया तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचा आहे 1 किलो सेकंड डिप मध्ये पण. आणि त्याच्यासोबत तुम्हाला बायोस्टिम्युलंट जे आहे तुमचा मण्याचा पॉइंट टिकून ठेवण्यासाठी ग्रो स्टार कंपनीचं सक्षम 1 लिटर तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. आता हा स्प्रे दिला, हँड जर करणार असाल तर 200 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला GA किती घ्यायचं आहे नीट लक्षात घ्या. तुम्हाला त्या ठिकाणी GA जवळजवळ 12 ग्रॅम पर्यंत घ्यायचं आहे. नीट लक्षात घ्या, जवळजवळ आपल्याला त्या ठिकाणी, म्हणजे आपण जर विचार करतो 4 ग्रॅम GA ज्या वेळेस घेतो 40 ppm ने आपली त्या ठिकाणी 20 ppm ने डीप होते. 200 लिटरला 8 ग्रॅम घेतला म्हणजे 40 आणि 60 ppm ने आपल्याला ही सेकंड डीप करायची आहे. त्या ठिकाणी टेक कॅल आणि युरिया घ्यायला विसरायचं नाही. 200 लिटरला तुम्हाला घ्यायचं आहे टेक कॅल 500 मिली, युरिया घ्यायचा आहे तुम्हाला 300 ग्रॅम, लॉंग साईज घ्यायचं आहे 500 मिली, GA तुम्हाला घ्यायचं आहे 10 ते 12 ग्रॅम हँड डीप साठी. SS मशीन मधून 30 ते 35 ग्रॅम घ्यायचा आहे. 1 लिटर लॉंग साईज, 1 लिटर टेक कॅल, 1 किलो युरिया आणि 1 लिटर सक्षम. हँड डीपला 500 मिली सक्षम घ्यायचं आहे, 500 मिली लॉंग साईज घ्यायचं आहे. जसं तुम्हाला जमेल तसं त्या ठिकाणी सेकंड डीप करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भरपूर बागेला पाणी देऊन घ्यायचं. त्या पाण्यासोबत एकरी 50 किलो 24-24-0 नायट्रोजन आपण 10 दिवस वाढवल्यानंतर पाण्याची साईज आपल्याला कशी मिळते त्या संदर्भात वेगळा व्हिडिओ, नायट्रोजनचं साईज मध्ये किती महत्व आहे तो देखील व्हिडिओ मी लवकरच देणार आहे. आता सेकंड डीप घेतली, युरिया 24-24-0 हे खत आपण ड्रिप मधून दिलं किंवा ड्रिप खाली 50 किलो देऊन घेतलं. दुसऱ्या दिवशी फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. संचार 40 सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड 500 मिली, 400 ते 500 मिली, Z78 400 ग्रॅम. ही फवारणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोवेंटो ओडी 200 लिटरला 200 मिली असा स्प्रे करून घ्या. आता गव्हाच्या साईजला सेकंड डीप घेतली, परत 6व्या-7व्या दिवशी थर्ड डीप घेत असताना तुम्हाला काय करायचंय, परत एकदा 25 ते 30 ग्रॅम, 5 ग्रॅमने कमी घ्यायचंय. ज्यावेळेस 30 घेतला असेल तर तुम्ही इथं 25 घ्या. पहिल्या सेकंड डीपला 35 घेतला असेल तर थर्ड डीपला 30 ग्रॅम GA आपल्याला घ्यायचं आहे. SS मशीननेच त्या ठिकाणी आपल्याला डीप करायची आहे. 30 ग्रॅम GA घेतला, 1 लिटर लॉंग साईज घेतलं, परत एकदा 1 लिटर टेक कॅल घेतलं, 500 मिली फक्त तुम्हाला ॲजिटेक CPP शेवटची जी डीप आहे त्यावेळेस तुम्हाला घ्यायचा आहे. मण्याचा पॉइंट तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळेल. परंतु सेकंड डीप नंतर 7 दिवसाचा जो गॅप आहे त्याच्यामध्ये थिनिंगची गरज असेल, थिनिंग करून घ्यायची. आणि त्या थिनिंग नंतर फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची. किटाजिन 400 मिली ही फवारणी केल्यानंतर मध्ये एखादा तुम्ही चांगला मायक्रोन्यूटनचा हात देत असताना किंवा कीटकनाशकचा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देत असताना मायक्रोन्यूटनचा वापर करायला विसरू नका. आणि ही थर्ड डीप झाल्यानंतर पुढचे 2-3 दिवस जाऊ द्या. एखादा अग्रेसिव्हाचा 100 मिलीचा स्प्रे भुरीसाठी द्या. परत एकदा सल्फर तुम्ही ATR नोझलने एकरी 500 ते 750 ग्रॅम ATR नोझलने, नीट लक्षात घ्या, ATR नोझलने सल्फरचा स्प्रे देऊन घेतल्यानंतर आपल्याला 24-24-0 दिल्यानंतर 10 ते 12 दिवसाने फॉस्फरस लेवल वाढवायला सुरुवात करायची. मग तो फॉस्फरस आपल्याला वाढवता असताना फॉस्फरस हा जमिनीत फिक्स होतो. म्हणून 0-60-20 बरोबर आपल्याला एकरी 5 लिटर फोस्ट्रोक देऊन घ्यायचं आहे. पुढचा व्हिडिओ नक्की लवकरच तुम्हाला मण्याचा पॉइंट मिळाल्यानंतर जसं मी सांगितलं त्या पद्धतीने काम केलं, आता पॉइंट मिळाला, लांबी आणि जाडी शेवटपर्यंत कशी टिकून ठेवायची त्यासाठी लवकरच तुम्हाला व्हिडिओ देण्याचा प्रयत्न असेल. आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.